राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या सर्व प्रिय रसिक श्रोत्यांना, माझ्या ताई आणि दादांना माझ्या सस्नेह नमस्कार. मी तुमच्या सर्वांचे आपल्या या भक्तिमय चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मला खात्री आहे की भगवंताच्या कृपेने तुम्ही सर्वजण आनंदी आणि मजेत असाल. आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत रसाळ, गोड आणि मनाला शांत करणारी कथा घेऊन आली आहे. आज आपण ऐकणार आहोत अपरा एकादशीची परमपावन आणि मंगलमय कथा. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते. श्रोतेहो, आजची ही कथा थोडी वेगळी आहे. यात भक्ती आहे, मानवी स्वभावाचं दर्शन आहे, थोडा थरार आहे आणि सर्वात शेवटी भगवंताच्या अपार कृपेचा अद्भुत चमत्कार आहे. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करणार आहे. ही कथा ऐकण्याचे महत्त्व एवढे मोठे आहे की जे कोणी ही अपरा एकादशीची कथा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण ऐकतील, त्यांच्या जीवनातील सर्व पापे भस्मसात होतील आणि त्यांना अपार म्हणजे कधीही न संपणारी अशी धनसंपत्ती आणि सुखशांती प्राप्त होईल. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ अजिबात मध्येच सोडू नका. कोणतेही काम करत असाल तरी ते करत करत ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल. चला तर मग श्रीहरी विष्णूंचे स्मरण करून आपण आजच्या या सुंदर कथेला सुरुवात करूया. खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका अतिशय सुंदर आणि समृद्ध अशा राज्यावर महिध्वज नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा महिध्वज हा नावासारखाच महान होता. तो अत्यंत धर्मनिष्ठ, प्रजेची काळजी घेणारा आणि श्रीहरी विष्णूंचा परमभक्त होता. त्याच्या राज्यात प्रजा खूप सुखी होती. कोणीही दुःखी नव्हते, कोणीही गरीब नव्हते. राजा महिध्वज स्वतःच्या प्रजेला आपल्या मुलांप्रमाणे मानायचा. तो दररोज पहाटे उठून स्नान करायचा, भगवंताची पूजा करायचा आणि दानधर्म केल्याशिवाय कधीही पाण्याचा एक थेंबही ग्रहण करत नसे. त्याचे मन इतके निर्मळ होते की त्याच्या मुखावर नेहमी एक सात्विक तेज झळकत असे. पण श्रोते हो, जगात नेहमीच सगळं काही चांगलं असतं असं नाही ना. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार हा असतोच. तसंच काहीसं या राजाच्या बाबतीतही होतं. या धर्मनिष्ठ आणि पुण्यवान महिध्वज राजाला एक लहान भाऊ होता. त्याचे नाव होते वज्रध्वज. आता नावातच वज्र आहे म्हटल्यावर स्वभाव कसा असेल याची तुम्ही कल्पना करूच शकता. वज्रध्वज हा आपल्या मोठ्या भावाच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा होता. तो अत्यंत क्रूर, पापी, अधर्मी आणि मत्सरी होता. त्याला नेहमी वाटायचे की आपल्या मोठ्या भावालाच सगळा मान का मिळतो, लोक त्याचाच जय जयकार का करतात. श्रोते हो, माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे त्याच्या मनात असलेला मत्सर आणि द्वेष. हा वज्रध्वज रात्रंदिवस आपल्या भावाचा द्वेष करायचा. भावाचे मोठेपण त्याच्या डोळ्यात सतत खुपत असे. त्याला वाटायचे की कधी एकदा हा भाऊ या जगातून निघून जातोय आणि कधी एकदा हे संपूर्ण राज्य माझ्या हातात येतंय. बघा हा माणसाचं मन कसं असतं. ज्या भावाने त्याला लहानाचं मोठं केलं, जीवापाड प्रेम दिलं, त्याच भावाच्या जीवावर हा वज्रध्वज उठला होता. त्याच्या मनात मोठ्या भावाला मारण्याचे भयंकर विचार घोळू लागले. त्याने अनेक वेळा राजाला मारण्याचे कट रचले, पण राजा महिध्वजाचे पुण्य इतके मोठे होते की तो प्रत्येक वेळी बचावला जायचा. पण म्हणतात ना, पाप कधी ना कधी उफाळून येतच. एक दिवस असाच एक काळाकुट्ट प्रसंग आला. ती एक अत्यंत भयानक आणि काळोखी रात्र होती. आकाशात ढग दाटून आले होते. सर्वत्र सामसूम होती. राजा महिध्वज आपल्या महालात गाढ झोपला होता. दिवसभर प्रजेची कामे करून तो खूप थकला होता. अशा या शांत रात्री वज्रध्वज हातात एक धारदार तलवार घेऊन अत्यंत गुपचूपपणे राजाच्या महालात शिरला. त्याच्या डोळ्यात रक्ताची तहान दिसत होती. कोणतीही दयामाया न दाखवता त्या पापी वज्रध्वजाने आपल्या पोटच्या भावावर, त्या झोपलेल्या पुण्यवान राजावर तलवारीचे सपासप वार केले. क्षणार्धात सर्वत्र रक्त सांडले. राजाला काही समजण्याच्या आतच त्याचे प्राण पाखरू उडून गेले. एका अत्यंत चांगल्या आणि सात्विक राजाचा असा दुर्दैवी अंत झाला. भावाची हत्या तर केली, पण आता या मृतदेहाचे करायचे काय, असा प्रश्न वज्रध्वजाला पडला. त्याने अत्यंत चलाखीने राजाचा मृतदेह एका पोत्यात गुंडाळला. रात्रीच्या त्या गडद अंधारात तो मृतदेह पाठीवर घेऊन तो जंगलाच्या दिशेने निघाला. गावाबाहेर एक खूप मोठे आणि जुने असे पिंपळाचे झाड होते.
वज्रध्वजाने त्या पिंपळाच्या झाडाखाली एक मोठा खड्डा खणला आणि आपल्या भावाचा मृतदेह तिथेच पुरून टाकला. कुणाला काहीही संशय येऊ नये म्हणून त्याने ती जागा व्यवस्थित बुजवून टाकली. दुसऱ्या दिवशी राज्यात एकच हाहाकार उडाला. राजा अचानक बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. वज्रध्वजाने रडण्याचे खोटे नाटक केले. काही दिवसांनी राजा आता या जगात नाही असे जाहीर करून स्वतः वज्रध्वज राजगादीवर बसला. प्रजेला खूप दुःख झाले, पण ते काहीही करू शकत नव्हते. आता इकडे काय झाले ते नीट ऐका हा श्रोते हो. राजा महिध्वज हा खूप पुण्यवान होता, पण त्याचा मृत्यू अत्यंत अनैसर्गिक आणि अकाली झाला होता. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू असा अचानक अपघाताने किंवा हत्येने होतो त्याला लगेच मुक्ती मिळत नाही, त्याची गती अडकते. तसेच काहीसे राजा महिध्वजाच्या आत्म्यासोबत झाले. त्याचा आत्मा त्या पिंपळाच्या झाडाभोवती भटकू लागला. राजा आता एक प्रेत बनला होता. त्याची प्रेत योनी अत्यंत भयानक होती. तो त्याच पिंपळाच्या झाडावर राहू लागला. आता तो पुण्यवान राजा राहिला नव्हता, तर तो एक भयंकर आणि रागीट भूताटकीचा प्रकार बनला होता. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्याला पुरले होते ते झाड आता एक शापित जागा बनली होती. प्रेत योनीत असल्यामुळे त्याच्या आत्म्याला प्रचंड भूक आणि तहान लागत असे, पण त्याला काहीही खाता पिता येत नसे. या भयंकर त्रासामुळे तो आत्मा अधिकच हिंसक झाला. त्या पिंपळाच्या झाडावरून जाणारे येणारे वाटसरू गुराखी यांना तो प्रेत आत्मा खूप त्रास देऊ लागला. कधी भयानक आवाज काढायचा, कधी जोरात वारा निर्माण करून लोकांची घाबरगुंडी उडवायचा. हळूहळू त्या झाडाच्या आसपास जाणे लोकांनी बंद केले. ती वाटच अगदी सामसूम झाली. दिवसाढवळ्यासुद्धा तिथे जायला लोक घाबरू लागले. अशा प्रकारे तो बिचारा राजा अनेक महिने त्या प्रेत योनीत खितपत करला होता. श्रोते हो, वेळ कधीही एका जागी थांबत नाही. एके दिवशी त्या जंगलाच्या वाटेने एक महान तपस्वी ऋषी मार्गक्रमण करत होते. त्यांचे नाव होते धौम्य ऋषी. धौम्य ऋषी हे अतिशय ज्ञानी, तपस्वी आणि साक्षात्कारी महापुरुष होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांतता आणि ब्रह्मतेज होते. ते चालत चालत नेमके त्याच पिंपळाच्या झाडाजवळ आले. दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. ऋषींना वाटले की थोडा वेळ या झाडाच्या सावलीत विश्रांती घ्यावी. ते झाडाखाली बसणार इतक्यात त्या प्रेताने त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. झाडाची पाने जोरात हलू लागली. विचित्र आणि भयानक आवाज येऊ लागले. पण श्रोते हो, संत आणि ऋषीमुनी अशा भूताखेतांना थोडेच घाबरतात. त्यांचे मन तर सतत भगवंताच्या चरणी लागलेले असते. धौम्य ऋषी जराही घाबरले नाहीत. त्यांनी शांतपणे वर पाहिले. आपल्या तपोबलाने आणि दिव्य दृष्टीने त्यांनी ओळखले की हे काही साधेसुधे भूत नाही. त्यांनी डोळे मिटून ध्यान लावले आणि क्षणातच त्यांना त्या प्रेताचा संपूर्ण इतिहास समजला. त्यांना राजा महिध्वजाचे पुण्यवान जीवन आणि त्याच्या भावाने केलेला विश्वासघात सर्व काही दिसले. ऋषींच्या मनात त्या प्रेताबद्दल भयंकर कीव आणि करुणा निर्माण झाली. ते मनातल्या मनात म्हणाले की अरे रे, एका इतक्या चांगल्या राजाची ही दुर्दैवी अवस्था, याला यातून मुक्त केलेच पाहिजे. धौम्य ऋषींनी आपल्या मंत्र सामर्थ्याने त्या प्रेताला खाली बोलावले. प्रेत ऋषींच्या समोर आले, पण ते खूप अस्वस्थ होते. ऋषींनी त्याच्यावर आपल्या कमंडलूतील थोडे अभिमंत्रित जल शिंपडले. त्या जलाचा स्पर्श होताच त्या प्रेताची अस्वस्थता कमी झाली. त्याच्या मनातील क्रोध शांत झाला. धौम्य ऋषी त्याला अत्यंत प्रेमळ आवाजात म्हणाले की हे राजन, मला तुझा सर्व भूतकाळ माहीत आहे. तू एक अत्यंत पुण्यवान आणि धर्मनिष्ठा राजा होतास. तुझ्या भावाने तुझ्याशी केलेला दगा मी जाणतो, पण आता तू या प्रेतयोनीच्या मोहात अडकून पडला आहेस, जे तुझ्यासाठी योग्य नाही. ऋषींचे ते अमृततुल्य शब्द ऐकून प्रेत रडू लागले. ते ऋषींना हात जोडून विनवणी करू लागले की हे मुनिवर्य, तुम्ही साक्षात देवासारखे माझ्यासमोर आला आहात. माझा यात काहीही दोष नसताना मला ही भयानक योनी प्राप्त झाली आहे. मला खूप तहान आणि भूक लागते, पण मला काहीही ग्रहण करता येत नाही. कृपया मला या भयंकर नरक यातनांमधून मुक्त करा. मला सद्गती प्राप्त करून द्या. प्रेताची ती करुणा भाकणारी अवस्था पाहून धौम्य ऋषींचे हृदय पिळवटून निघाले. ऋषींनी त्याला प्रेमाने समजावले. त्यांनी त्याला परलोकाचे ज्ञान दिले. त्यांनी सांगितले की आत्मा हा अमर असतो. शरीर नष्ट होते, पण आत्म्याचा प्रवास सुरूच राहतो. तू तुझ्या भौतिक देहावरील आणि राज्यावरील मोह सोडून दे. जोपर्यंत तू हा मोह सोडणार नाहीस, तोपर्यंत तुला मुक्ती मिळणार नाही. त्यानंतर धौम्य ऋषी म्हणाले, हे महिध्वजा, तू चिंता करू नकोस.
तुला या प्रेतयोनीतून मुक्त करण्यासाठी आणि तुला उत्तम गती प्राप्त करून देण्यासाठी मी स्वतः एक उपाय करणार आहे. आता काही दिवसांवरच ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी येत आहे. तिला अपरा एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत अत्यंत फलदायी आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे. मी स्वतः या प्रेताच्या उद्धारासाठी हे अपरा एकादशीचे व्रत करेन आणि त्या व्रताचे सर्व पुण्य मी तुला दान करेन. त्या पुण्याने तुझी नक्कीच या प्रेतयोनीतून कायमची सुटका होईल. हे ऐकून प्रेताला खूप आनंद झाला. त्याने ऋषींच्या चरणांवर डोके ठेवले. काही दिवसांनी ती मंगलमयी अपरा एकादशीचा दिवस उजाडला. धौम्य ऋषींनी पहाटे उठून स्नान केले. श्रीहरी विष्णूंची अत्यंत मनोभावे आणि विधिवत पूजा केली. त्यांनी दिवसभर कडक उपवास केला. रात्रभर त्यांनी भगवंताच्या नामाचा जप करत जागरण केले. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त त्या राजाला मुक्ती मिळावी हाच एक शुद्ध आणि निस्वार्थ भाव होता. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे द्वादशीच्या दिवशी ऋषींनी श्रीहरी विष्णूंची पुन्हा पूजा केली आणि एक संकल्प सोडला. त्यांनी हातात थोडे जळ घेतले आणि भगवंताचे स्मरण करत ते म्हणाले, हे परमेश्वरा, मी काल जे अपरा एकादशीचे व्रत केले त्याचे जे काही पुण्य मला मिळाले आहे ते सर्व पुण्य मी या महिध्वज राजाच्या प्रेताला अर्पण करत आहे. या पुण्याने त्याला सद्गती प्राप्त होवो. श्रोतेहो, काय अद्भुत प्रसंग असेल तो. एका संताने आपल्या तपाचे फळ एका दुःखी आत्म्यासाठी दान केले. जसे ऋषींनी ते पाणी जमिनीवर सोडले तसा एक मोठा चमत्कार घडला. त्या अपरा एकादशीच्या अफाट पुण्यामुळे आकाशातून एक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य प्रकाश त्या पिंपळाच्या झाडावर पडला. त्या प्रकाशात ते भयानक दिसणारे प्रेत नाहीसे झाले आणि त्या जागी एक अत्यंत सुंदर दिव्य आभूषणे घातलेला साक्षात गंधर्वासारखा दिसणारा राजा महिध्वज प्रगट झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक असीम शांती आणि तेज होते. प्रेत योनीचे सर्व दुःख आणि काळेपणा कायमचा नष्ट झाला होता. तेवढ्यात आकाशातून देवदूतांचे एक सुवर्ण विमान तिथे खाली आले. ते विमान राजाला वैकुंठात घेऊन जाण्यासाठी आले होते. राजा महिध्वजाने अत्यंत कृतज्ञतापूर्वक धौम्य ऋषींना साष्टांग नमस्कार केला. तो गदगदून म्हणाला, हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही माझ्यावर जे उपकार केले आहेत ते मी अनेक जन्म विसरू शकणार नाही. माझ्या सख्या भावाने माझा जीव घेतला, पण तुम्ही एका अनोळखी व्यक्तीने मला नवजीवन दिले, मला सद्गती दिली. तुमचे हे ऋण मी कसे फेडू? धौम्य ऋषी हसले आणि म्हणाले, राजन, हे सर्व त्या श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आणि अपरा एकादशीच्या प्रभावाने झाले आहे. यात माझे काहीही नाही. तू आता आनंदाने भगवंताच्या धामात जा. राजा महिध्वजाने पुन्हा एकदा ऋषींना आणि आकाशाकडे पाहत भगवंताला नमस्कार केला. तो त्या दिव्य विमानात बसला आणि पाहता पाहता ते विमान आकाशात वैकुंठ लोकाच्या दिशेने निघून गेले. अशा प्रकारे एका अत्यंत भयंकर अशा प्रेत योनीतून राजा महिध्वजाची कायमची मुक्तता झाली आणि त्याला थेट वैकुंठ लोक प्राप्त झाला. श्रोतेहो, ही आहे अपरा एकादशीची अगाध आणि अद्भुत महिमा. विचार करा, ज्या एकादशीच्या पुण्याने एका भयंकर प्रेताचा उद्धार होऊ शकतो, त्या एकादशीचं व्रत जर आपण मनोभावे केले तर आपले किती कल्याण होईल. अपरा या शब्दाचा अर्थच मुळी ज्याला कोणताही पार नाही, जे अमर्याद आहे असा होतो. या एकादशीचं व्रत केल्याने माणसाला अपार धन, अपार सुख आणि अपार पुण्य मिळते. ब्रह्महत्या, परनिंदा, खोटे बोलणे यांसारखी मोठी मोठी पापेही या एकादशीच्या प्रभावाने जळून खाक होतात. माणसाच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्याला एक आनंदी जीवन लाभते. म्हणूनच आपण सर्वांनी शक्य असेल तर या अपरा एकादशीचं व्रत नक्की करावे. जर उपवास करणे शक्य नसेल तर किमान या दिवशी भगवंताचं जास्तीत जास्त नामस्मरण करावे. आज आपण ही जी कथा ऐकली ती कथा जरी नुसती श्रवण केली किंवा इतरांना ऐकवली तरी त्याचेही खूप मोठे पुण्य आपल्याला मिळते. माझ्या प्रिय ताई दादांनो, मी आशा करते की तुम्हाला ही रसाळ आणि भक्तिमय कथा नक्कीच आवडली असेल. ही कथा सांगताना मला स्वतःलाही खूप आनंद आणि समाधान मिळाले. जर तुम्हाला ही कथा ऐकून तुमच्या मनाला थोडी जरी शांतता मिळाली असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक मला अशाच आणखी सुंदर सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो.
तसेच कमेंट बॉक्समध्ये जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री हरी असे लिहायला अजिबात विसरू नका. तुमची कमेंट हीच माझ्यासाठी तुमची दाद आहे. ही पुण्यपावन कथा तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवू नका. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि तुमच्या ओळखीतल्या सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण जेवढ्या लोकांना तुम्ही ही कथा ऐकवाल तेवढे पुण्य तुमच्याही खात्यात जमा होईल. चांगले विचार पसरवणे ही सुद्धा एक प्रकारची भगवंताची सेवाच आहे. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा. त्या शेजारी असलेली घंटी म्हणजे बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा नवीन आणि माहितीपूर्ण कथा घेऊन येईन तेव्हा त्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता मी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रसाळ कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. नेहमी आनंदी रहा आणि भगवंताचं नामस्मरण करत रहा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना. धन्यवाद.